हॅलो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी स्नेहल. आज आमच्या सोसायटीमध्ये होम मिनिस्टरचं फंक्शन होतं आणि त्यात मी विनर ठरलेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पार्टिसिपेट केलं होतं. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण ब्लॉग किती इंटरेस्टिंग असणार आहे. तरी चॅनलवरती कोणी नवीन वगैरे असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक वगैरे करा. तर इथे मला प्राईज पण भेटला आणि काय प्राईज भेटलं तेही नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजूनच येईल. शिवांशने हे अनबॉक्सिंग केलं आहे पहा. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे माझं सर्व आवरून झालेलं आहे. आता मी निघालेले आहे आमच्या सोसायटीचं जो काही फंक्शन आहे होम मिनिस्टरचं त्यासाठी. चला तर आता इथून दाखवते मी किती जवळ आहे पहा. इथून शिवांश पण त्याच ग्राउंडवरती खेळायला जातो. तर मी शीतलला बोलवायला गेले. शीतलचं थोडं आवरत होतं म्हणून मी तोपर्यंत शिवांशला झोपेतून उठवलं. तर शिवांश पहा अजून आळसामध्येच आहे. त्यानं आळस देत आला. खाली यायला नको म्हणत होता तो, थोडा आळसात होता म्हणून. त्यानंतर त्याला थोडं चहा दूध वगैरे दिलं. मी आणि शीतल फंक्शनसाठी निघालो. शीतल पण आली माझ्यासोबत. यानंतर पाहतो तर काही जमा झाले होते, काही जण येत होते आणि पहा त्यांनी जे काही होतं ते दिलं त्यांनी, पॉम्पलेट वगैरे आणि त्यांचा जो फॉर्म होता ते पण दिलं. वाव, काय गिफ्ट्स आहेत असं मलाही गेले वाटले. पण हे सर्व होम मिनिस्टरसाठी गिफ्ट्स नव्हते. तर ज्या कोणी बिशी लावली होती, हा फंक्शन होता गिरिराज ज्वेलर्स आयोजित होम मिनिस्टर प्लस. हा मार्च महिन्यात घेण्यात आला म्हणून त्यांनी वुमन्स डे पण सेलिब्रेट केला होता होम मिनिस्टर बरोबर. मग ते ना एक्सप्लेन करत होते ज्यांनी कोणी ज्या अमाऊंटची लावली आहे त्यांना ते गिफ्ट भेटणार होते. शीतलने एंट्री केली. त्यानंतर पहा शिवांश पण खाली खेळायला आले आहे त्याच्या फ्रेंड्ससोबत. भाभींना आत्या म्हटलं तर त्या नको म्हटलं, मी बाहेरूनच बघते. तर इथे गेम्सला सुरुवात झालेली आहे. बॉलचा जसा टप्पा पडेल तशी एक टाळी वाजवायची. पहा किती पार्टिसिपेट झालेले आहेत, बापरे. तर माझा गेम वेगळा होता आणि मी दुसऱ्या गेममध्ये होते त्यामुळे काही शूटिंग आलेलं नाही. तर जसा त्यांनी टप्पा टाकला तशी त्याची टाळी वाजवायची. टप्पा जर नाही टाकला तर टाळी नाही वाजली पाहिजे आणि टप्पा टाकून पण टाळी पण वाजलीच पाहिजे. न टाळी वाजलेलं ते पण आऊट होतील अशा प्रकारे. आणि डिले नाही झाला पाहिजे, उशिरा किंवा लवकर कोणी टाळी नाही वाजवली पाहिजे. बरोबर टप्प्याचा ठक आवाज आला तरच टाळी वाजवायची. तर असा हा गेम होता. खूप छान आणि इंटरेस्टिंग होता. अगदी खूप एन्जॉय केला लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पहा त्या टाकत आहेत बॉल आणि पहा ह्या सर्व माझ्या फ्रेंड्स आहेत सोसायटीमधल्या, त्या कशा हा गेम्स एन्जॉय करत आहेत पहा. आणि आऊट झालं आणि कसं होतं, आपली फ्रेंड आऊट झाली ना तर खूपच आपल्याला आनंद होतो. आणि आपण जर पहिले आऊट झालेलं असलं नंतर आपली फ्रेंड आऊट झाली ना तर त्याच्यासारखा आनंद तुम्ही विचारूच नका. ॲक्च्युलीमध्ये तुम्ही 3 इडियट्स हा मूवी पाहिलाच असेल, तर तसंच सेम काहीसं. यानंतर पहा हे गेम झाल्यानंतर आजीचा गेम चालू झाला. तर आजीनं काय करायचं होतं, डोक्यावरती ग्लास ठेवून ते जे गिफ्ट्स आहेत त्याला टच करून रिटर्न यायचं होतं. तर इथे गर्दी खूप झाली म्हणून त्यांचे 2 ग्रुप केले आणि 2 ग्रुपमधून त्या आजींचे 2 राऊंड घेतले गेले. पहा बघूयात आता कोणत्या आजी विनर ठरतात ते. Oh, no. Krishna Hari Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. तर आम्ही तिघी विनर ठरलो होतो. मी सेकंड विनर होते, तर मला प्राईज भेटलं. तर पहा, मी यानंतर ह्या कार्यक्रमाच्या होस्ट होत्या. ही चैतली ही फर्स्ट विनर आहे, मी सेकंड आणि मंगल थर्ड विनर होती. पण तिघींनाही सेमच प्राईज भेटलं, त्यामुळं काहीच टेन्शन नाही आणि त्यांचं नंबर वगैरे असं काही नव्हतं. पहा, ही आम्ही 3 in 1 फ्रेंड म्हणायला काही हरकत नाही. मस्त ना? वाव, खूप छान, खूप छान असं गिफ्ट मिळालं. थँक्यू गिरिराज ज्वेलर्स. वाव, मस्त आहे. वाव, सकुले तिथं असं आपल्या मम्मीला